एक महत्त्वाची बातमी, सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये 2 दिवस आधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। यावर महिलांनी समाधान व्यक्त केलंय, तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारने राबवलेल्या योजनेचं महिलांकडून कौतुक होतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। आपण पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचा जो हप्ता होता, तो जो हप्ता जो आहे तो ऑगस्ट आणि जुलै ह्या 2 महिन्याचा जो हप्ता आहे तो काल संध्याकाळपासून मात्र या महिलांना यायला झाला आहे। खरोखरच आज महिलांच्या चेहऱ्यावर जर आपण पाहिलं तर खरोखरच त्यांच्याकडे जो आनंद आहे तो आपल्याला दिसून येतोय। माझ्यासोबत काही कुडाळ तालुक्यातील अणाव गावातील काही महिला माझ्यासोबत आहेत। मी त्यांच्याकडे जातोय, त्यांना विचारतोय, ताई काय सांगाल की खरंच आज तुम्हाला 3000 रुपये जमा झाल्याचं कळतंय, काय सांगाल? मी उमाराने अणाव गावातली ग्रामीण भागातली आहे। मी माझ्या लाडकी योजनेचे पैसे आल्यावर मला खूप आनंद झाला। काल 7:20 माझ्या मेसेज आला। एवढा खूप आनंद झाला आणि तोंडावर गणपतीचे दिवस येत आहेत। मला माझ्याजवळ माझी घरची परिस्थिती जरा थोडी कमी आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला। हे 3000 रुपये म्हणजे मी कमवत पण नाही, मी 2000च कमवते चपात्या वगैरे करून, तरी पण मला खूप आनंद झाला। अशीच ही योजना होवी अशीच मी मुख्यमंत्र्यांची आभार मानते। की हा आपल्या ताई आपल्यासोबत आहेत। तुम्हाला हा मेसेज आला नेमका कळला कसा? नेमका माका समजत नाही होता, माका समजत नाही होता। तेव्हा दुसऱ्यांकडे गेलो, तेव्हा तिने बघले आणि तेव्हा पैसे समजले, तेव्हा सांगले तिने 3000 रुपये इले ना, तेव्हा माझा समाधान झाला। कसले पैसे आले सांगितलं तुम्हाला? लाडकी बहिणीचे हां 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 ते असे माका समाधान झाला। मग कसं तुम्ही आनंदी आहे? आनंदी झालं। हां नक्कीच। तर ह्या ताईंना जो मेसेज आला होता तो कळला नव्हता आणि तो मेसेज त्यांनी शेजारच्या एका मुलाला नेऊन दाखवला आणि त्यांनी सांगितलं की काकी तुमच्या या अकाउंटवर 3000 रुपये झालेले आहेत। तर त्यांनी विचारलं हे कसले पैसे आहेत, तर ते 3000 रुपये कसले आहेत हे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी आहे त्याचे पैसे जमा झालेत। खरोखरच त्या ताईंच्या ज्या अगदी चेहऱ्यावर जो आनंद होता तो त्यांनी अगदी बोलून दाखवला। खरंच सांगायचं झालं तर महायुती सरकारने मात्र ही जी योजना आणली आहे ती खरोखर इथल्या जनतेच्या फायद्यासाठी ही योजना आहे। कॅमेरा पर्सन राहुलसह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।